कृष्णा सुतार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री भुजलिंग काका महाराज यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। संत श्रेष्ठ भुजलिंग काका महाराज हे विश्वकर्मा या पांचाळ समाजात जन्मलेले व पेशाने सुतार होते। भुजलिंग काका यांचा जन्म पोवंडूळ येथे झाला आणि त्यांचे बालपण पैठण जवळील पांचाळेश्वर येथे झाले आहे आणि येथेच ते लहानाचे मोठे झाले आणि येथेच त्यांनी सुतार कामाची ज्ञानगंगा संपादन केली। भुजलिंग काकांना आर्थिक संपन्नता असून सुद्धा त्यांचं मन मात्र नामस्मरणात आणि ईश्वर भक्तीतच रुजलेलं होतं। देवांचे देव महादेव असं म्हणतात की या सृष्टीच्या आधी महादेवाचा जन्म झाला आहे आणि भुजलिंग काका हे महादेवाचेच परमभक्त होते। भुजलिंग काका आपला पुरेसा वेळ नामस्मरण आणि पूजापाठामध्येच घालवायचे आणि अचानक काकांना दृष्टांत झाला की तुम्ही आळंदीला जा, आता तुमची आळंदीला जास्त आवश्यकता आहे आणि भुजलिंग काका आपलं सर्व काही सोडून आळंदीला रवाने झाले। कोणत्याही संतांची दोन चरित्र असतात, धार्मिक आणि सामाजिक। धार्मिक चरित्रात त्या संतांचे काव्य आणि त्यांच्या कथा, अध्यात्म आणि चमत्कार हे असते। साहजिकच ते लोकप्रिय असते, जनमानसावर त्यांचाच पगडा असतो, पण संतांचे अध्यात्म हे काही आभाळातून पडलेलं नसते, म्हणजे त्यांच्या भक्तांना तसे वाटत असले तरी ते नसतेच। अखेर कोणत्याही धर्माची धर्मसंकल्पना ही मूळ ही भौतिक परिस्थितीतून असते। संतांचा अध्यात्माचा उगम ही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतूनच होत असतो। या अर्थी त्यांचे अध्यात्म हे महामानवाची जीवनगाथा असते। वारकरी संप्रदायातील संत परंपरा पाहता अभंग साहित्यातून ज्ञानेश्वरापासून तुकारामपर्यंतचे आलुते बलुते दारातील अनेक संत महामानवाचा जीवन संघर्ष व बहुजन हितकारी कार्याचा जलक्षेत्र डोळ्यासमोर उभे राहते। प्रत्येक लोक चळवळीच्या मागे एक ठरलेले व ठरविलेले पॉलिटिक्स असते ना, अगदी त्याहून इतर आध्यात्मिक चळवळीसह बहुजनांची वारकरी सांप्रदायिक चळवळ ही कधी सुटलेलीच नाही। कालानुरूप व्यक्तिपरत्वे त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे। प्रक्रियेत अनेक महामानवांची खरी ओळख उपेक्षित म्हणण्यापेक्षा दुर्लक्षित झाली आहे, हेच पॉलिटिक्स। ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत ते अगदी धर्ममातंडाचा रोष पत्करून बहिष्कृत ज्ञानदेवांचे भावंडांचे संगोपन अर्थाने सर्वांगाने प्रतिभा संवर्धन करणारे आद्य संत श्री भुजलिंग काकांचं जीवनपटही अगदी मर्यादितच राहिलं। अगदी आळंदीच्या समाधी मंदिरातील साळुंका व फलकापुरताच। जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधी घडवू शकत नाही। तसेच अजाणतेपणे धर्माच्या दांभित्यातून मिथ्या अहंकार स्वीकारतो तेव्हा सर्वसामान्य समाज आपले संचित सोडून पदर उचण्या इतिहासाकडे आकर्षित होतो। संत भुजलिंग काकांचे आध्यात्मिक व आदिबौद्धिक स्थान समजून घेतल्यास समाज परिवर्तनातील सर्व निकष आध्यात्मिक दिशा ही सार्थकी लाभते। सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या समाजासाठी आयकॉन म्हणून श्री भुजलिंग काका माती मारण्यात कोणताही रस नाही। उलट कालानुरूप प्रस्थापित धर्मसत्तेविरुद्धचा संघर्ष स्वतःहून स्वीकारणारे व महाराष्ट्राच्या भूमीतील वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवासारखा अलौकिक प्रकाश देणारे महामानव ओळख करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल। पण काही कारणास्तव यांचा इतिहास दबला गेला, समाज बांधवात अगदी अपरिचित राहिला। ती माहिती मिळवून ते प्रसार करण्याचं काम जिद्दीने पेटून उठलेले व समाजकार्यासाठी
लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे इचलकरंजीचे सुपुत्र श्री दत्तात्रय सुभाष सुतार यांनी गेली 13 वर्ष कार्यरत आहेत। आद्य संत भुजलिंग काका स्मृती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन केली। महाराष्ट्रभर अनेक माध्यमातून भुजलिंग काकांचा प्रसार करून त्याने पहिले समाज अधिवेशन इचलकरंजीमध्ये घेतले। सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत भुजलिंग काकाचे पात्र दाखवले गेले नव्हते। त्यावेळी यामुळे विश्वकर्मा समाजाची खरी ताकद समजली। सोनी टीव्हीवरील मालिकेतून भुजलिंग काका कळाले। गेल्या काही वर्षात भुजलिंग काकांचा प्रसार अगदी ताकदीने चालू आहे। त्यामध्ये दत्तात्रय सुतार यांचा देखील खूप मोठा वाटा आहे। कोणतेही समाजकार्य ते अगदी आनंदाने स्वखर्चातून करत असतात। श्री क्षेत्र आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांची संजीवनी समाधी जिथे आहे त्यांच्याच शेजारी संत भुजलिंग काकाची देखील समाधी आहे। दत्तात्रय सुतार यांच्या संकल्पनेतून त्यांनी लोकवर्गणीतून त्या ठिकाणी चांदीच्या पादुका अर्पण केल्या व देवस्थानी कमिटीला संत ज्ञानेश्वराबद्दल भुजलिंग काकांच्या समाधीचे देखील जवळून दर्शन व्हावे अशी तरतूद केली। आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाबरोबर भुजलिंग काकांच्या मूर्तीचा पालखी सोहळा व चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा केली। या सोहळ्यासाठी कीर्तनकार ब्रह्मानंद कुरेकर महाराज व देवस्थान कमिटीचे ज्ञानेश्वरवीर, विश्वकर्मा समाजाचे आमदार संजयजी रायमुलकर व विद्यानंद मालकर सर देखील उपस्थित होते। त्यावेळी समाजाचे अधिवेशन देखील अनेक समाजांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात संपन्न झाले। तर ही आहे सुतार समाजाच्या संत श्री भुजलिंग काका महाराजांची एक माहिती। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय विश्वकर्मा, जय श्री भुजलिंग काका महाराज। धन्यवाद।